सांगली तरुणाच्या खून प्रकरणी 2 हल्लेखोर ताब्यात. सांगलीमध्ये कॉलेज कॉर्नर समोर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पूर्व वैमनस्यातून विष्णू सतीश वडर वय वर्ष 23 याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव व LCB पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे यांनी भेट देऊन पाहणी करून तपासाला गती दिली होती. संशयितांची मिळालेल्या माहितीनुसार आर्यन हेमंत पाटील वय वर्ष 23 राहणार रत्नदीप हाऊसिंग सोसायटी कुपवाड व आदित्य प्रमोद वालकर वय वर्ष 21 राहणार राणा प्रताप चौक कुपवाड या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता पूर्वीच्या वादातून खून केल्याचे सांगितले. 1 जुलै 2024 रोजी सुमारे 1.5 वर्षापूर्वी आर्यन पाटील याच्यावर कॉलेज कॉर्नर चौकातच चाकू हल्ला केल्याप्रकरणी विष्णू वडर सह तिघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही महिन्यापूर्वी परत वाद झाला होता. या वादातूनच आर्यन पाटील व आदित्य वालकर यांनी त्याच चौकामध्ये विष्णू वडर याचा खून केला आहे. पोलीस प्रशासनाने खुनाच्या अवघ्या 2 तासामध्ये संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे महांकाळ.